चला आज आपण या ठिकाणी पाहत आहे प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोलचा पॉइंट्स. लास्ट मध्ये आपण प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल फ्रॉम ग्रिग्नार रिएजंट्स हा पॉइंट पाहिला. मग ग्रिग्नार रिएजंटचं सुरुवातीला एक्सप्लेनेशन पाहिलं. ग्रिग्नार रिएजंट्स कोणाला म्हणतात ते, ग्रिग्नार रिएजंटचा फॉर्म्युला काय असतो तेही पाहिलं. सांगा बरं काय असतो ग्रिग्नार रिएजंटचा फॉर्म्युला. अगदी बरोबर, RMgEx. RMgEx. त्याच्यामधील आर ग्रुप म्हणजे काय असतो, अल्किल किंवा तो अरिन म्हणून ओळखतात. एक्स म्हणजे काय असतो, हॅलोजन ऍटम्स. कोणकोणते हॅलोजन असतील इन्व्हॉल्व्ह झालेले याच्यामध्ये, तर या ठिकाणी क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल. आणि या दोघांच्या मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला काय असेल, मॅग्नेशियम मेटल असेल. या सर्वांना मिळून आपण काय म्हणतात, ग्रिग्नार्ड रिएजंट्स म्हणतात. मग ग्रिग्नार रिएजंट्स मध्ये जो आर ग्रुप असतो त्या आर ग्रुपचा आणि एमजीचं नेचर कसं पाहायला भेटतं, तर पोलार असतं. म्हणजे याच्यावरती येतो डेल्टा निगेटिव्हली चार्ज आणि मॅग्नेशियम वरती येतो डेल्टा पॉझिटिव्हली चार्ज. म्हणून याचं नेचर पोलार नेचर म्हणून या ठिकाणी फॉर्म झालं. हायड्रोजन सुद्धा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्हचा एलिमेंट्स आहे म्हणून त्याच्यावरती सुद्धा या ठिकाणी पार्शली निगेटिव्ह चार्ज पाहायला भेटतो. आता इकडे लक्ष द्या, आपण सांगितलं यांचं नेचर पोलार आहे. मग या ठिकाणी जो बॉन्ड फॉर्म झाला या बॉन्डचं नेचर काय असेल, तर या ठिकाणचा जो बॉन्ड असतो या बॉन्डचं नेचर आहे कोव्हॅलंट. कोव्हॅलंट बॉन्डचं नेचर पाहायला भेटतं. आणि मग याच्यामध्ये जर कोव्हॅलंट बॉन्डचं नेचर असेल तर मग एमजी आणि एक्सच्या बॉन्डचं नेचर कोणतं असतं, तर यामध्ये या एमजी आणि एक्स मधील बॉन्डचं नेचर हे आयनिकचं पाहायला भेटतं. आयनिक बॉन्ड तयार झालेला असतो. या ठिकाणी ग्रिग्नार रिएजंट्स हा हायली रिएक्टिव्ह असतो. आर आणि एमजी मध्ये ज्यावेळेस कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो, एमजी हा मेटल आहे आणि आर ग्रुप म्हणजे अल्किल किंवा अरिल आहे, म्हणजे ऑर्गॅनिकचा कंपाऊंड आहे. म्हणून याला आपण ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड म्हणतात. ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड कोणता असेल, RMgX. या बॉन्डला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात आणि याच बॉन्डला आपण ऑर्गॅनो मेटॅलिक बॉन्ड असं सुद्धा म्हणतात. ऑर्गॅनो मेटॅलिक बॉन्ड कोणत्या बॉन्डला, आर आणि एमजीच्या बॉन्डला. या सर्वांना आपण ग्रिग्नार रिएजंट्स म्हणतात. हायली रिएक्टिव्ह असतो. ज्या ठिकाणी एखादा इलेक्ट्रोफिलिक सेंटर तयार झालेलं असतं, इलेक्ट्रोफाइल असतो, त्या ठिकाणी हा न्यूक्लियोफिलिक अटॅक करतो. ग्रिग्नार रिएजंट्स मधील आर ग्रुप, हा आर ग्रुप न्यूक्लियोफिलिक अटॅक करतो कारण याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. ज्या ठिकाणी इलेक्ट्रोफाइल प्रेझेंट नसेल, ऍसिडिक प्रोटॉन्स अवेलेबल असेल, त्यावेळेस हा स्ट्रॉंग बेस म्हणून काम करतो. ऍसिडिक प्रोटॉन काढून घेण्याचं काम करतो. असा आपल्याला या ठिकाणी हा महत्वाचा एक रोल ग्रिग्नार रिएजंट्सचा पाहायला भेटतो. मग आज आपण या ठिकाणी काय पाहणार आहे, तर प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल फ्रॉम प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन पासून आपण अल्कोहोलचा मॉलिक्युल्स फॉर्म करणार आहे. तर पाहू या ठिकाणी कसा प्रायमरी अमाइन्स पासून अल्कोहोल फॉर्म करायचा. तर मी प्रोफेसर विजयकुमार तपसे, सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत. पाहूत आपल्या आजच्या पॉइंटचं हेडिंग काय असेल. इकडे लक्ष द्या. मग आजचं हेडिंग असेल प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम प्रायमरी अमाइन यानी की 1 डिग्री अमाइन. 1 डिग्री अमाइन पासून आपल्याला या ठिकाणी अल्कोहोलचा मॉलिक्युल्स फॉर्म करायचा. मग प्रायमरी अमाइन म्हणजे नेमकं काय असतं, व्यवस्थित लक्ष द्या. प्रायमरी अमाइन म्हणजे हा आर ग्रुप असेल, या आर ग्रुपला डायरेक्ट आपण NH2 ग्रुप जोडलेला असेल. ज्या ज्या ठिकाणी NH2 ग्रुप अल्किल ग्रुपला अटॅच असेल त्याला आपण प्रायमरी अमाइन म्हणायचं. हा प्रायमरी अमाइन असेल. मग आपल्याला असं दाखवलेलं असेल किंवा आपण असं पाहू शकता, RCH2 NH2. ज्या ज्या ठिकाणी NH2 ग्रुप प्रेझेंट आहे हा NH2 आहे म्हणून याला आपण प्रायमरी अमाइन म्हणायचं. या ठिकाणी NH2 आहे म्हणून याला आपण प्रायमरी अमाइन म्हणायचं. पण कोणाला अटॅच आहे,
अल्किल ग्रुपला, आर ग्रुपला डायरेक्टली अटॅच आहे. मग तो आर ग्रुपला अटॅच असेल किंवा डायरेक्ट अरिल ग्रुपला अटॅच असेल, पण तो प्रायमरी अमाइनच असतो. आलं लक्षामध्ये? किंवा आपल्याला असे दाखवलेलं असेल आर सी एच, या ठिकाणी NH2, या ठिकाणी आर ग्रुप. हा कोणता अमाइन आहे? तर प्रायमरीचा अमाइन आहे, कारण या ठिकाणी NH2 ग्रुप आहे. असं नाही की हा या कार्बन अटॅच झाला, याला दुसरे 2 कार्बन अटॅच आहेत. ज्या ठिकाणी NH2 ग्रुप प्रेझेंट असेल तर आपण प्रायमरी अमाइन म्हणायचा. हा सुद्धा 1 डिग्री अमाइन. किंवा आपल्याला असं पाहायला भेटेल, हा आर असेल, कार्बन या ठिकाणी आर ग्रुप जोडलेला असेल, या ठिकाणी आर ग्रुप जोडलेला असेल, या ठिकाणी NH2 ग्रुप प्रेझेंट असेल. हा कोणता अमाइन आहे? टर्शरी, नॉट टर्शरी, दॅट इज कॉल्ड प्रायमरी. हा सुद्धा प्रायमरी अमाइन आहे. हे सर्व अमाइन आहेत. आपण अमाइनच्या पॉइंट्स मध्ये थोडं डिटेल मध्ये पाहणार आहे. प्रायमरी काय असतो, सेकंडरी अमाइन काय असतो, टर्शरी अमाइन काय असतो, शॉर्टकट मध्ये सांगतो. हे सर्व प्रायमरी अमाइन आहेत. सेकंडरी अमाइन म्हणजे काय असतं? या ठिकाणी आर, कार्बन या ठिकाणी आर असेल, आर किंवा या ठिकाणी नसेल सुद्धा, व्यवस्थित लक्ष द्या. आर या ठिकाणी CH, या ठिकाणी काय असेल NH, आणि या ठिकाणी एखादा CH3 ग्रुप प्रेझेंट असेल किंवा आर ग्रुप प्रेझेंट असेल, या ठिकाणी आर ग्रुप जातो. या ठिकाणी हा कंप्लीट NH2 ग्रुप आहे नाही, एक हायड्रोजन कमी झाला म्हणजे NH आहे. मग NH ला दोन्ही साईडला आर ग्रुप अटॅच आहे, म्हणून आपण सेकंडरी अमाइन म्हणायचं. सेकंडरी अमाइन सिंपल फॉर्म मध्ये जर ड्रॉ केलं तर या ठिकाणी हा आर, या ठिकाणी N, H, या ठिकाणी आर. कोणत्या साईडला आर ग्रुप जातो? हा आहे सेकंडरी अमाइन. या ठिकाणी गेला तर या ठिकाणी काय पाहायला भेटेल? सपोज इकडे लक्ष द्या, सपोज या ठिकाणी आर असेल, या ठिकाणी N असेल, या ठिकाणी आर असेल, या ठिकाणी आर असेल. या नायट्रोजनला 3 अल्किल ग्रुप अटॅच झाले, एकही हायड्रोजन ऍटम्स प्रेझेंट नाही, म्हणून याला काय म्हणायचं आपण? टर्शियरी अमाइन. 2 हायड्रोजन नायट्रोजन अटॅच असतील तर प्रायमरी अमाइन, 1 हायड्रोजन नायट्रोजन अटॅच असेल तर सेकंडरी अमाइन, आणि एकही हायड्रोजन नायट्रोजनला जर प्रेझेंट नसेल तर त्याला आपण टर्शियरी अमाइन म्हणतात. आणि सपोज एकही अल्किल ग्रुप जर नायट्रोजनला प्रेझेंट नसेल म्हणजे NH3 असेल तर याला आपण अमाइन म्हणतात किंवा अमोनिया म्हणतात. अमोनिया किंवा अमाइन. या ठिकाणी आहे अमोनिया NH3, या ठिकाणी आहे सर्व प्रायमरी अमाइन, या ठिकाणी आहे सेकंडरी अमाइन, या ठिकाणी आहे टर्शियरी अमाइन. तर आपल्याला कोणता पाहिजे आहे? प्रायमरी अमाइन. हे सर्व प्रायमरी अमाइन. याची रिएक्शन आपल्याला या ठिकाणी फॉर्म करून याच्यापासून आपल्याला अल्कोहलचा मॉलिक्यूल प्रिपेअर करायचा. तर पाहून या ठिकाणी आपण अल्कोहलचा मॉलिक्यूल कसा बनवू शकता. तर इकडे लक्ष द्या, पॉइंटच्या हेडिंग टाकलं प्रिपरेशन ऑफ अल्कोहल फ्रॉम प्रायमरी अमाइन विथ. आता कसा बनवायचा आपण? विथ नायट्रस ऍसिड. कशा तो? नायट्रस ऍसिड. मग नायट्रस ऍसिड म्हणजे काय असतं? व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी HNO2 त्याला आपण नायट्रस ऍसिड म्हणतात. मग हा HNO2 काय आहे? नायट्रस ऍसिड आहे. आणि या नायट्रस ऍसिडची ऍडिशन आपल्याला प्रायमरी अमाइन वरती करायची आणि अल्कोहलचा मॉलिक्यूल बनवायचा. तर इकडे लक्ष द्या, मग आपण सुरुवातीला काय पाहू? हा नायट्रस ऍसिड जो आहे तो नायट्रस ऍसिड कसा बनलेला असेल हे सुरुवातीला आपण या ठिकाणी समजून घेऊ, आणि नंतर प्रायमरी अमाइनकडे या ठिकाणी अल्कोहलकडे जाऊ. इकडे लक्ष द्या, मग या ठिकाणी नायट्रस ऍसिड आहे HNO2. हा बनवायचा जर असेल तर आपल्याला या ठिकाणी NaNO2 चा मॉलिक्यूल घ्यावा लागतो. सोडियम Na, नायट्रो NO2, NaNO2, सोडियम नायट्रो कंपाऊंड घेतला. याची रिएक्शन आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत केली, HCl सोबत केली, कॉन्सन्ट्रेट HCl. NaNO2 आहे, कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. याला थोडंसं बॉईल करायचं. बॉईल केल्याच्या नंतर काय होतं? या ठिकाणचा NO2 आणि या ठिकाणचा H, या दोघांमध्ये रिएक्शन होते आणि फॉर्म काय होतं?
हा HNO2 हा HNO2 प्लस शिल्लक काय राहिलं हा Na आणि Cl म्हणजे या ठिकाणी NaCl NaCl बाय प्रोडक्ट मध्ये बाहेर पडला आणि या ठिकाणी HNO2 बाहेर तयार झाला याला आपण नायट्रस ऍसिड असं या ठिकाणी रिप्रेझेंट केलं नायट्रस ऍसिड या नायट्रस ऍसिडची ऍडिशन आपल्याला प्रायमरी अमाइन वरती करायची आपल्याला कधी कधी NaNO2 प्लस HCl असं दिलेलं असेल किंवा काही वेळेस डायरेक्टली HNO2 दिलेलं असेल त्याला आपण असे लिहू शकतात या ठिकाणी HONO दोघांचं मिनिंग सेमच आहे HONO म्हणजे HNO2 त्याला आपण नायट्रस ऍसिड असे रिप्रेझेंट करतात तर पाहू या ठिकाणी आपण प्रायमरी अमाइन पासून अल्कोहोल कसा बनवायचा इकडे लक्ष द्या मग या ठिकाणी आपण घेतलेला असेल प्रायमरी अमाइन म्हणजे RNH2 हा आहे प्रायमरी अमाइन याच्यावरती आपण ऍडिशन्स करतात कोणाची तर मी असं दाखवतो कोणाची ऍडिशन्स करतात या ठिकाणी HONO याची ऍडिशन्स केली असेल हा HNO कशापासून बनवला तर या ठिकाणी NaNO2 सोडियम नायट्रो प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl याच्यापासून हा बनवला याची ऍडिशन्स याच्यावरती करायची फॉर्म काय झाला असेल तर या ठिकाणी ROH प्लस या ठिकाणी N2 गॅस बाहेर पडलेला असेल N2 गॅस बाहेर पडलेला असेल आणि शिल्लक काय राहील तर या ठिकाणी वॉटर H2O वॉटर मॉलिक्युल्स एक बाय प्रोडक्ट देतात आपण हा प्रायमरी अल्कोहोल बनवला अल्कोहोल आता हा तयार कसा झाला अल्कोहोल बऱ्याच जणांना प्रश्न पडला डायरेक्टली अल्कोहोल दाखवला पण हा फॉर्म कसा झाला व्यवस्थित लक्ष द्या कसा तयार होऊ शकतो या ठिकाणी हा प्रायमरी अमाइन आहे हा नायट्रस ऍसिड आहे नायट्रस ऍसिड प्रायमरी अल्कोहोल फॉर्म झाला N2 गॅस फॉर्म झाला व्यवस्थित लक्ष द्या याची ऍडिशन्स मी कसं केलं मेकॅनिझम थ्रू दाखवतो सुरुवातीला मी प्रायमरी अमाइन घेतला RN त्या ठिकाणी H2 RNH2 प्रायमरी अमाइन घेतला याच्यावरती ऍडिशन HNO2 ची केली HNO2 ची केली म्हणजे या ठिकाणी मी व्यवस्थित लक्ष द्या या ठिकाणी मी हा HO घेतला या ठिकाणी हा N च्या खाली N घेतला आणि या ठिकाणी O घेतला व्यवस्थित लक्ष द्या यांच्यापासून मी काय बनवलंय हा प्रायमरी अल्कोहोल बनवलाय काय केलं या ठिकाणी जो OH ग्रुप आहे त्याला मी या ठिकाणी ब्रेक केलं त्याला मी या साईडने ब्रेक केलं ब्रेक कसं झालं बघा ROH हा बॉन्ड ब्रेक झाला NH मधला ROH तयार झाला ROH नंतर नायट्रोजन या ठिकाणचा नायट्रोजन हा N2 गॅस तयार झाला N2 गॅस प्लस या ठिकाणचा H2 या ठिकाणचा O म्हणजे हा H2 काय बनलं प्रायमरी अल्कोहोल सिंपल आहे जास्त डोकं लावण्याची आवश्यकता नाही सिंपल फॉर्म मध्ये जायचं हा N2 गॅस ऍक्च्युअली जर याचं मेकॅनिझम पाहायला गेला तर थोडं लॉंग प्रोसेस मध्ये आहे थोडं कन्फ्युज होऊन जातात त्याच्यामुळे मी डायरेक्टली या ठिकाणी मेकॅनिझम असं दाखवतो तुम्हाला एक शॉर्टकट मेथड दाखवतो की असं आपण तयार केलं आणि याच्यापासून आपल्याला हा प्रायमरी अल्कोहोल भेटला ओरिजिनल मेकॅनिझम थोडं केलं तर थोडी लॉंग प्रोसेस आहे त्याच्यामुळे मी शॉर्टकट मेथड दाखवतो व्यवस्थित लक्षात आता सेकंड आपण अमाइन घेऊ कोणताही अमाइन असेल फक्त चेंजेस काय करायचे इकडे लक्ष द्या ज्या ठिकाणी NH2 ग्रुप प्रेझेंट आहे त्याच ठिकाणचा NH2 ग्रुप ब्रेक होतो आणि त्या ठिकाणी OH ग्रुप ऍड झालेला पाहायला मिळतो म्हणजे सपोज जर मी या ठिकाणी रिएक्शन घेतली CH3 NH2 याच्यावरती ऍडिशन्स केली HNO2 ची कशापासून बनलेला आहे हा तर या ठिकाणी NaNO2 NaNO2 in presence of hydrochloric acid
तयार होणारा प्रॉडक्ट कोणता आहे असंच विचारलं. सेकंड या ठिकाणी रिएक्शन घेतली, असेल CH3 CH2 NH2, याच्यावरती ऍडिशन केली, या ठिकाणी HNO2 ची कशापासून बनलेला आहे हा HNO2. HNO2 म्हणजे काय आहे, नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिड कशापासून बनला, NaNO2 पासून बनला, इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. या ठिकाणी क्वेश्चन मागितला, तयार झाला प्रोडक्ट कोणता असेल असं विचारलं. सेकंड रिएक्शन घेतली, या ठिकाणी घेतलेला असेल CH3, या ठिकाणी CH असेल CH3, या ठिकाणी जोडलेला असेल NaH2. याच्यावरती ऍडिशन केले आपण HNO2 ची, नायट्रस ऍसिडची, इन प्रेझेन्स कशापासून हा फॉर्म झाला आहे, तर NaNO2 सोडियम नायट्रो कंपाऊंड इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. तयार होणाऱ्या प्रोडक्टचं नाव सांगायला विचारलेलं असेल. किंवा आपण असंही घेतलेलं असेल, या ठिकाणी हा CH3, या ठिकाणी CH3, या ठिकाणी CH3, या ठिकाणी NaH2. याच्यावरती ऍडिशन केली, या ठिकाणी HNO2 HNO2 सेम या ठिकाणी, आणि प्रोडक्ट काय तयार होतो असं विचारलं. तर काय सांगू शकतो आपण याचे प्रोडक्ट, व्यवस्थित लक्ष द्या. सिंपल मेथड आहे. आता सांगितलं आपण कसं फॉर्म होतं. HNO2 आहे, काय करतात, हा जो याची जी अरेंजमेंट आहे, याची जी ऍडिशन्स आहे, तो आपण या नायट्रोजनच्या खालती नायट्रोजन ठेवून द्यायचा. नायट्रोजनच्या खालती नायट्रोजन ठेवला, लेफ्ट साइडला OH आहे, मग या ठिकाणी हा OH ठेवून दिला. व्यवस्थित लक्ष द्या, हा OH नायट्रोजनच्या खालती नायट्रोजन ठेवला आणि या ठिकाणी O ठेवून दिला. त्याला ब्रेक कसं केलं, तर याला ब्रेक करण्यासाठी आपण या ठिकाणी नायट्रोजनला ब्रेक केलं सुरुवातीला. नायट्रोजनच्या खालती एक घेतलेले होते, या फॉर्म मध्ये याला ब्रेक केलं. OH ग्रुप आपण त्या अल्किल ग्रुपच्या साईडला ठेवला, मग तयार काय झालं, CH3OH. हा तयार झाला CH3OH. आणखी हा N आणि हा N2, या ठिकाणी N2 गॅस बनला, प्लस हा H2 आणि हा O म्हणजे H2O तयार झाला. वॉटर. कोणता मॉलिक्यूल भेटला, या ठिकाणी मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल हा तयार झाला. कशापासून तयार झाला, या ठिकाणी मिथिल अमाइन पासून. मिथिल अमाइन पासून बनला, या ठिकाणी प्रायमरी अमाइन पासून. हा आहे मिथिल आणि हा अमाइन, म्हणजे हा आहे प्रायमरी अमाइन. आता सेकंड विचारला आपल्याला, या ठिकाणी हा कोणता आहे, इथिल अमाइन. कोणता आहे, इथिल अमाइन. व्यवस्थित लक्ष द्या, आहे इथिल अमाइन. इथिल अमाइन पासून आपल्याला काय बनवायचंय, अल्कोहोल. कसा तयार झाला असेल, तर इकडे लक्ष द्या. आपण काय करता, हा HNO2 आहे, नायट्रस ऍसिड, याची ऍडिशन करतात. या अल्किल ग्रुपच्या साईडला आपण HO ठेवून देतात, नायट्रोजनच्या खालती नायट्रोजन ठेवतात, आणि शिल्लक राहिला एक ऑक्सिजन आपण या H2च्या खाली ठेवतात. याला ब्रेक करतात. काय तयार झालं, CH3CH2OH. हा तयार झाला CH3CH2OH, प्लस हा N2 गॅस, हा N2 प्लस H2O. तयार होणाऱ्या प्रोडक्टचं नाव या ठिकाणी इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल बनला. कशापासून, इथिल अमाइन पासून इथिल अल्कोहोल फॉर्म झाला. या ठिकाणी काय आहे, हा आयसोप्रोपिल अमाइन आहे. आयसोप्रोपिल अमाइन आहे. व्यवस्थित लक्ष द्या, आयसोप्रोपिल अमाइन. हा सुद्धा प्रायमरी अमाइन आहे. प्रायमरी अमाइन याची ऍडिशन आपण सेम करतो. कसं फॉर्म झाला असेल व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी आपण H आणि O ठेवून देतात, नायट्रोजनच्या खाली नायट्रोजन ठेवतात, म्हणजे या ठिकाणी आपण N जसंच तसं, आणि या ठिकाणी ऑक्सिजन. या ठिकाणी नायट्रोजन ठेवला, नायट्रोजन एका खालती एक ठेवून दिले, ऑक्सिजन एका OH ग्रुप आपण CH2 च्या साईडला ठेवून दिला,
CH 2 च्या साईडला ठेवून दिला आणि बाकी ऍज इट इज या ठिकाणी ब्रेक केला. कसं ब्रेक झालं? या ठिकाणी याला ब्रेक केला, या ठिकाणी याला ब्रेक केला. तयार काय झाला? CH3 CH CH3 या ठिकाणी OH. म्हणजे हा CH3 ला CH3 या ठिकाणी CH हा CH3. ज्या ठिकाणी कार्बन आणि नायट्रोजनचा बॉन्ड अटॅच झाला होता तो ब्रेक केला आणि त्याच ठिकाणी OH ग्रुप ऍड केला. म्हणजे या ठिकाणी काय तयार झाला? OH. अटॅच काय झाला? OH. आणि ती बाहेर काय पडलं? N आणि N म्हणजे N2 गॅस प्लस H2. तयार काय झाला? आयसोप्रोपीन अल्कोहोल. आयसोप्रोपीन अल्कोहोल. त्याच्यानुसार याचाही प्रोडक्ट आपल्याला फॉर्म करता येईल. सांगा बरं काय असेल याचा प्रोडक्ट? सिंपल मेथड आहे. जास्त डोकं लावण्याची आवश्यकता नाही, जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. सिंपल आहे. ब्रेक करायचं एका मॉलिक्यूलला दुसऱ्याच्या ठिकाणी ठेवून द्यायचं. काय असेल? व्यवस्थित लक्ष द्या. स्ट्रक्चर्स मी या ठिकाणी ड्रॉ करतो. CH3 कार्बन, CH3 या ठिकाणी आहे CH3 या ठिकाणी आहे NH2 सेम प्लस या ठिकाणी HNO2 नायट्रस ऍसिड कशापासून बनलेला आहे? या ठिकाणी NaNO2 पासून. NaNO2 इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. तयार काय झालं आपल्याला या ठिकाणी? तर या ठिकाणी प्रॉडक्ट विचारला. व्यवस्थित लक्ष द्या. हा कोणता अमाइन आहे? टर्शियरी अमाइन. कोणता अमाइन आहे? टर्शियरी अमाइन आहे. सॉरी, प्रायमरी अमाइन आहे, नॉट टर्शियरी अमाइन. प्रायमरी अमाइन आहे. 2 मिथिल प्रोपेन 2 अमाइन. व्यवस्थित लक्ष द्या. आता या ठिकाणी आपल्याला काय पाहायचं? तर हा जो प्रायमरी अमाइन आहे याच्यावरती आपल्याला ऍडिशन करायची नायट्रस ऍसिडची. व्यवस्थित लक्ष द्या. मी व्यवस्थित या ठिकाणी ड्रॉ करून सांगतो तुम्हाला. या ठिकाणी आपण काय केलं असेल? हा जसाच तसा OH ग्रुप आपण जोडतात. OH नायट्रोजनच्या खाली नायट्रोजन, ऑक्सिजनच्या साईडला ऑक्सिजन, H2च्या साईडला ऑक्सिजन. काय झालं असेल? या ठिकाणी याला ब्रेक करतात, या ठिकाणी याला ब्रेक करतात. फॉर्म काय झालं? हा जसाच तसा ग्रुप या ठिकाणी CH3 या ठिकाणी CH3 या ठिकाणी CH3. जसाच तसा ग्रुप जोडा. OH ग्रुप ठेवून दिला आपण कोणत्या साईडला? कार्बनच्या साईडला. नायट्रोजनच्या खाली नायट्रोजन म्हणजे या ठिकाणी OH या ठिकाणी N2 प्लस H2O. N2 गॅस या ठिकाणी बाहेर पडला, लिब्रिएट झाला. तयार काय झालं? टर्शियरी अल्कोहोल. टर्शियरी अल्कोहोल. प्रायमरी अमाइन पासून टर्शियरी अल्कोहोल्स आपण या ठिकाणी फॉर्म केला. मग अशी प्रायमरी अमाइन पासून सेकंडरी अल्कोहोल्स आपण या ठिकाणी फॉर्म केलं. लक्षामध्ये म्हणजे आपल्याला प्रायमरी अमाइन पासून या ठिकाणी प्रायमरी, सेकंडरी एज वेल टर्शियरी अल्कोहोल्स प्रिपेअर करता येतो, फॉर्म करता येतो. हा टर्शियरी अल्कोहोल आहे. याचं काय नाव आहे? 1 2 3 2 मिथाइल प्रोपेन 2OL. कधी कधी आपल्याला या ठिकाणी प्रोडक्ट मध्ये नाव विचारलेलं असतं, कोणता प्रोडक्ट तयार झाला असेल असं. लक्षात. आणखी एक सिंपल एक्झाम्पल्स पाहू. सिंपल साधा एक्झाम्पल्स पाहू. त्याचा प्रोडक्ट सुद्धा तुम्ही सांगायचं या ठिकाणी काय असेल तो. या ठिकाणी आपण घेतली बेन्झीन रिंग. त्याला डायरेक्ट आपण जोडा NH2. मी या साईडला जोडतो, थोडं कन्फ्युज होऊ नका. या ठिकाणी जोडेल असेल NH2 किंवा या ठिकाणी हा CH2 NH2. हा कोणता अमाइन आहे? प्रायमरी अमाइन. कोणता अमाइन आहे? प्रायमरी अमाइन आहे. आता याच्यापासून आपल्याला काय बनवायचं? तर याच्यापासून आपल्याला या ठिकाणी अल्कोहोलचा मॉलिक्यूल्स तयार करायचा. व्यवस्थित लक्ष द्या. मग याच्यावरती आपण ऍडिशन करतात HNO2 ची, म्हणजे NaNO2 इन प्रेझेन्स ऑफ HCl. तयार काय झालं असेल? व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी बेन्झीन
या ठिकाणी काय करतात, हा OH, या ठिकाणी N आणि या ठिकाणी O, त्याला ब्रेक करतात. काय तयार झालं असेल, बेन्झीन रिंग CH2OH, बेन्झीन रिंग या ठिकाणी CH2OH, बेन्झाइल अल्कोहोल बनवलेला असेल, प्लस N2 गॅस प्लस H2, बेन्झाइल अल्कोहोल, बेन्झाइल अल्कोहोल. या ठिकाणी बेन्झाइल अमाइन पासून बेन्झाइल अल्कोहोल आपण या ठिकाणी फॉर्म केलं असेल. अशा वेगवेगळ्या मेथड थ्रू, वेगवेगळ्या प्रोसेस थ्रू आपण या ठिकाणी अल्कोहोलचा मॉलिक्युल्स प्रिपेअर करू शकतात प्रायमरी अमाइन पासून. कोणाची ऍडिशन्स करायची प्रायमरी अमाइन वरती, नायट्रस ऍसिडची ऍडिशन्स करायची. म्हणजे या ठिकाणी NaNO2 कोणाची ऍडिशन्स करायची, NaNO2 प्लस HCl याची ऍडिशन्स करायची. त्यावेळेस हा बनतो आणि याची ऍडिशन आपण प्रायमरी अमाइन वरती करून अल्कोहोल्स बनवणार. लक्षामध्ये, तर ठीक आहे, ही एक सिंपल मेथड होती. अशा प्रोसेस आपण या ठिकाणी अल्कोहोलचा मॉलिक्युल्स बनवला. या ठिकाणी जेवढ्या मेथड्स होत्या प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, या सर्व मेथड्स या ठिकाणी संपलेल्या आहेत. आता या सर्व पॉइंट्स वरती आपण काही MCQ पाहू आणि समोरच्या पॉइंट्स कडे जाऊ. समोरचा पॉइंट आहे स्ट्रक्चर्स ऑफ अल्कोहोल, नंतर आहे फिजिकल, या ठिकाणी फिजिकल प्रॉपर्टीज, त्या झाल्या सर्व केमिकल, या ठिकाणी प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलच्या मेथड. लक्षामध्ये, ठीक आहे, थांबू या ठिकाणी. आता बघू आपण समोर MCQs. हे सर्व पॉइंट्स नोट आउट करून घ्या. विद्यार्थी करून इकडे लक्ष द्या. काही MCQ आपण या ठिकाणी ड्रॉ केले आहेत, त्यांचा आन्सर काय असेल ते आपण या ठिकाणी चेक करू. 1 नंबरचा क्वेश्चन असेल, काय असेल, विच इज अनरिएक्टिव्ह इन हायड्राइड रिडक्शन विथ NaBH4. अनरिएक्टिव्ह कोणता मॉलिक्युल्स आहे रिडक्शन साठी, म्हणजे NaBH4 दिलेल्या कोणत्या मॉलिक्युलचं रिडक्शन करणार नाही. लक्ष द्या, NaBH4 हा ऍसिटाल्डिहाइड आहे. ऍसिटाल्डिहाइडचं रिडक्शन करतो का, अल्डिहाइडचं रिडक्शन NaBH4 करतो का, करतो. अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तर काय बनतं, त्याच्यापासून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल बनतो. या ठिकाणी कीटोन आहे, कीटोनचं रिडक्शन या ठिकाणी NaBH4 करतो का, सोडियम बोरोहायड्राइड आपण लास्ट मध्ये पाहिलेला आहे. तर या ठिकाणी तो सोडियम बोरोहायड्राइड कीटोनचं रिडक्शन करतो आणि याच्यापासून आपल्याला सेकंडरी अल्कोहोल भेटतो. या ठिकाणी आहे ईस्टर, त्या ईस्टरचं रिडक्शन सोडियम बोरोहायड्राइड करतो का, तर ईस्टरचं रिडक्शन सोडियम बोरोहायड्राइड करत नाही, लिथियम ऍल्युमिनियम हायड्राइड करतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सोडियम बोरोहायड्राइड हा रिड्यूस करत नाही असं सांगावं लागेल. या ठिकाणी बेन्झाल्डिहाइड आहे, शेवटी अल्डिहाइड आहे, मग अल्डिहाइडचं रिडक्शन NaBH4 करतो. म्हणजे या ठिकाणी ऍसिटाल्डिहाइड असेल, कीटोन असेल किंवा बेन्झाल्डिहाइड असेल, या तिन्ही मॉलिक्युलचं रिडक्शन हा NaBH4 करतो. पण या ठिकाणी हा NaBH4 ईस्टरच्या मॉलिक्युलचं रिडक्शन करत नाही, म्हणून आपल्या या ठिकाणी हे आन्सर असेल सी नंबरचं ऑप्शन. काय विचारलं होतं, विच इज अनरिएक्टिव्ह इन हायड्राइड रिडक्शन्स विथ NaBH4. अनरिएक्टिव्ह कोणासाठी आहे, तर ईस्टरसाठी आहे. सेकंड क्वेश्चन, which pair of reagents for Grignard reaction? Which pair of reagents for Grignard reaction does not give 2-phenyl butane 2OL after in aqueous workup? ज्यावेळेस आपण या दोघांपासून जो प्रोडक्ट बनवणार आहे तो प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी 2-phenyl butane 2OL चा पाहायला भेटेल वर्कअप केल्याच्या नंतर. मग अशी कोणती पेयर आहे की याच्यापासून आपल्याला हा प्रोडक्ट भेटू शकतो. तर इकडे लक्ष द्या, या ठिकाणी काय विचारलं, विच पेयर ऑफ रिएजंट्स फॉर ग्रिग्नार्ड रिएजंट डज नॉट, भेटू शकत नाही असं विचारलंय. डज नॉट म्हणताय, भेटू शकत नाही, गिव्स
2 फिनिल ब्युटेन 2OL. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी काय असेल, रिएक्शन्स मध्ये काय करतात, वर्कअप शेवटी करायचं आपल्याला. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आहे, याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज. फिनाइल ग्रुप त्याला आपण असंही लिहू शकतो का, PHMgBr असंही याच्यामध्ये लिहिलं असू शकतं. काय होईल, हा ग्रुप डायरेक्ट कार्बन ग्रुप ऍड होईल, म्हणजे याच्यापासून भेटणारा प्रोडक्ट काय असेल, CH3C, या ठिकाणी O, शेवटी वर्कअप करणार आहेत ऍक्टिव्हियस मध्ये, म्हणजे या ठिकाणी H, या ठिकाणी काय तयार झाला असेल, हा फिनाइल ग्रुप, हा PH, या ठिकाणी ऍज इट इज हा CH2CH. काय नाव आहे याचं, इकडे लक्ष द्या. 1, 2, 3 आणि 4 कार्बन आहेत. 4 कार्बनला ब्युटेन म्हणतात, या ठिकाणी ब्यूट आहे, म्हणजे आपला नियर अबाउट पटाक असू शकतो. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी 2 नंबरला फिनाइल ग्रुप आहे, म्हणजे 2 फिनाइल झाला, हा 2 फिनाइल. टोटल 4 कार्बन म्हणजे ब्युटेन झाला. 2 नंबरला OH ग्रुप आहे, म्हणजे 2OL झालं, म्हणजे 2 फिनाइल ब्युटेन 2OL, म्हणजे या ठिकाणी तर या पेअरचा प्रोडक्ट हा भेटू शकतो. याच्याकडे जाऊ, याच्यापासून सिमेट्रिकल हा प्रॉडक्ट भेटतो का ते चेक करू. या ठिकाणी काय आहे, डेल निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी डेल पॉझिटिव्ह चार्ज, या ठिकाणी डेल निगेटिव्ह चार्ज. पोलार नेचर, हा ग्रुप डायरेक्टली या कार्बन ग्रुपला ऍड करतात. तयार काय झालं असेल, व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी बेन्झीन रिंग आहे, बेन्झीन रिंगला बेन्झीन रिंग. या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप आहे, डायरेक्ट न्यूक्लियोफिलिक अटॅक या कार्बन ग्रुप वरती केला. कारण काय झालं, व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे, याचं कन्व्हर्जन या ठिकाणी सिंगल बॉन्ड मध्ये झालं, डबल बॉन्डचं. या ठिकाणी वर्कअप केलं, एच ऍड झाला. या ठिकाणी एक CH3 आहे, हा एक तसा CH. या ठिकाणी ऍड काय केलंय, CH2CH3, म्हणजे या ठिकाणी CH2CH. काय पाहायला भेटलं, व्यवस्थित लक्ष द्या. 1, 2, 3 आणि 4 कार्बन भेटले. 4 कार्बन म्हणजे ब्यूट. 2 नंबरला फिनाइल ग्रुप आहे, म्हणजे 2 फिनिल. 2 नंबरला OH ग्रुप आहे, म्हणजे 2OL, म्हणजे हा प्रोडक्ट आणि हा प्रोडक्ट सेम. फक्त हा फिनाइल जो आहे, त्या फिनाइलच्या ठिकाणी मी रिंग सुद्धा काढू शकतो. दोन्ही प्रोडक्ट सेम भेटले, म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन्ही प्रोडक्ट्स पासून आपल्याला हा मॉलिक्यूल भेटू शकतो. आपल्याला नॉट विचारलं आहे. थर्ड कडे जातात, थर्ड काय भेटल, याच्यापासून व्यवस्थित लक्ष द्या. याच्यावरती डेल निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी याच्यावरती डेल पॉझिटिव्ह चार्ज, डेल निगेटिव्ह चार्ज. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन्स होईल, या ठिकाणी कार्बन ग्रुपची शिफ्टिंग होईल. तयार काय झाला, व्यवस्थित लक्ष द्या. तयार काय झालं आपल्याला याच्यापासून, तर बेन्झीन रिंग, या ठिकाणी डबल बॉन्डचे कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड, वर्कअप केलं म्हणजे या ठिकाणी प्रोटॉन अवेलेबल आहे, H हायड्रोजन ऍड झाला. CH2CH3 ग्रुप ऑलरेडी प्रेझेंट आहे, CH2CH3 ग्रुप प्रेझेंट आहे. ऍड काय केलंय, CH3 ग्रुप, हा CH3. रिएक्शन झाली. सेम प्रोडक्ट्स आहे का, तिकडे लक्ष द्या. 1, 2, 3, 4 4 कार्बन भेटले. 2 नंबरला फिनाइल आहे, 2 नंबरला OH आहे, म्हणजे हे हा आणि हा प्रोडक्ट सेम आहे. म्हणजे A, B आणि C या तिघांचे प्रोडक्ट सिमिलर भेटले. आता डी कडे जाऊ. डी मध्ये काय होईल, आपण सांगितलं इस्टर असेल तर मॅग्नेशियमची आपल्याला गिरणार रिएजंटची 2 टाइम्स ऍडिशन्स करावी लागेल. 1 टाइम ऍडिशन्स केली तर याचा इंटरमिडिएट भेटतो. काय भेटला इंटरमिडिएट, इकडे लक्ष द्या. मी इंटरमिडिएट तो दाखवतो तुम्हाला. कारण काय झालं असेल, या ठिकाणी बेन्झीन रिंग, या ठिकाणी याच्यावरती डेल निगेटिव्ह, या ठिकाणी डेल पॉझिटिव्ह, डेल निगेटिव्ह. व्यवस्थित लक्ष द्या. याची ऍडिशन्स आपण कार्बन ग्रुप वरती केली, डबल बॉन्ड शिफ्ट झाला. तयार काय झालं, व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी OH, या ठिकाणी काय आहे, ऍड केले CH3 ग्रुप, हा CH3 ऑलरेडी प्रेझेंट काय आहे, OCH2CH, हा निगेटिव्ह चार्ज तयार झालेला, निगेटिव्ह चार्ज त्याच्यावर. हा स्टेबल आहे का, आणि स्टेबल. मग काय केलं, याचे लोड निगेटिव्ह चार्ज कॉन्जुगेशन्स मध्ये पार्टिसिपेट झाला आणि हा ग्रुप रिप्लेस झाला. तयार काय झालं याच्यापासून, व्यवस्थित लक्ष द्या. तयार काय झालं याच्यापासून, हा आहे बेन्झीन. बेन्झीन, या ठिकाणी C डबल बॉन्ड O CH3 भेटला.
रिप्लेस काय झालं, CH3 CH2O आणि या ठिकाणचा MgBr रिप्लेस झाला. भेटला काय, हा कीटोन. रिपीट ऍडिशन झाली याच्यावरती गिरणार रिएजंटची, कोणता, CH3 MgBr ची, हा CH3 MgBr. काय तयार झालं, हा जो आहे डेल निगेटिव्ह चार्ज तो या कार्बन ग्रुपला ऍड झाला आणि बॉन्ड काय झालं, बेन्झीन, या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन वर कप केलं, हायड्रोजन ऍड झाला H. ऑलरेडी एक CH3 आहे, हा CH, आणखी एक CH3 आपण ऍड करताय, हा CH. रिएक्शन स्टॉप झाली. का, अल्कोहोल बनला, रिएक्शन स्टॉप झाली. जोपर्यंत अल्कोहोल फॉर्म होत नाही तोपर्यंत ग्रिग्नार रिएजंटची ऍडिशन कंटिन्यू चालूच असते. लक्षात, काय बनला प्रोडक्ट, या ठिकाणी 1 2 आणि 3च कार्बन आहेत, म्हणजे या ठिकाणी 2 फिनिल प्रोपेन 2OL बनला. आपल्याला काय बनवायचं, 2 फिनिल ब्युटेन बनवायचे, प्रोपेन नाही बनवायचं. म्हणून आपल्याला या ठिकाणी डी नंबरचं जे आन्सर असेल ते आपलं करेक्ट असेल, म्हणजे या प्रोसेस थ्रू आपल्याला हा प्रोडक्ट बनत नाही. बाकी ए बी आणि सी या तिन्ही ऑप्शन थ्रू या ठिकाणचा प्रोडक्ट फॉर्म होतो, पण 4 नंबरच्या ऑप्शन थ्रू या ठिकाणचा प्रोडक्ट फॉर्म होत नाही असं आपल्याला सांगता येईल. आलं लक्षामध्ये, रिएक्शन सर्व करून पाहिजे असतात, डायरेक्टली आन्सर आपल्याला पाहायला भेटत नसतं. समोरचा क्वेश्चन काय आहे, which of the following reactions gives products different from that of the other reaction. आपल्याला या ठिकाणी विचारलं की ज्या सर्व रिएक्शन्स आहेत याच्यामध्ये डिफरंट प्रोडक्ट कोणत्या ऑप्शन मध्ये पाहायला भेटतो, वेगळा प्रोडक्ट. 3 रिएक्शनचे प्रोडक्ट सेम असतील आणि एकाच रिएक्शनचा प्रोडक्ट वेगळा असेल, असं कोणतं ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये की वेगळा प्रोडक्ट भेटतो. इकडे लक्ष द्या, या ठिकाणी काय आहे, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH अल्डिहाइड आहे. आपण सांगितलं फॉर्माल्डिहाइड असेल तर काय भेटतो, प्रायमरी अल्कोहोल. ऑदर अल्डिहाइड असेल तर सेकंडरी अल्कोहोल. कीटोन असेल तर टर्शियरी अल्कोहोल, ग्रिग्नार रिएजंटचे ऍडिशन केल्याच्या नंतर. मग हा ऑदर अल्डिहाइड आहे, याच्यावरती जर ग्रिग्नार रिएजंटची ऍडिशन केली तर काय बनेल, याची ऍडिशन आपल्याला कार्बन ग्रुप वरती होईल, वर कप होईल. शेवटी काय तयार झालं असेल, इकडे लक्ष द्या, CH3 CH2 या ठिकाणी कार्बन, त्याला अटॅच असलेला हायड्रोजन H, या ठिकाणी OH, या ठिकाणी नंबरिंग मध्ये दिलंय 1 टाइम ETO म्हणजे डायइथिल इथर. त्याचं स्ट्रक्चर जर काढलं तर CH3 CH2O CH2 CH3 इथिन हा ET म्हणजे इथिन 2 टाइम्स ऑक्सिजन हा इथर आहे, सॉल्व्हर. वन मेन्शन केलं कशामुळे, तर याच्यासोबत आहे. आणि सेकंड स्टेप मध्ये आपण हायड्रोलिसिस केलंय ऍसिडिक कंडिशन्स मध्ये. मी या ठिकाणी ऍसिडिक प्रोटॉन घेतला, या ठिकाणी काय बनला, हा CH3 CH2 CH3 कार्बन ग्रुपला ऍड झाला, म्हणजे या ठिकाणी CH2 CH. कोणता अल्कोहोल बनला, सेकंडरी अल्कोहोल. समोर जाऊ, समोर काय आहे, CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3 हा कीटोन आहे, ऍसिटोन. याचं रिडक्शन केलं NaBH करून, सोडियम बोरोहायड्राइड अल्कोहोलिक कंडिशन्स मध्ये. मग सोडियम बोरोहायड्राइड काय करतो, या ठिकाणी पाहिलं आपण सोडियम बोरोहायड्राइड अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करतो. हा कोण आहे, कीटोन. मग रिडक्शन केलं काय तयार झालं असेल, व्यवस्थित लक्ष द्या, तयार काय झालं असेल, या ठिकाणी CH3 CH2 CH3 CH2 CH OH CH2 CH हा सेकंडरी अल्कोहोल बनला. दोन्ही आपल्याला सिमेट्रिकल प्रोडक्ट तयार झाले, या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल, या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल. थर्ड ऑप्शन कडे जाऊ, या ठिकाणी काय आहे, ग्रिग्नार रिएजंटची ऍडिशन आहे. काय बनतं, डेल निगेटिव्ह चार्ज डेल पॉझिटिव्ह चार्ज डेल निगेटिव्ह चार्ज. त्याच्यासोबत हा इथर सॉल्व्हंट दिलेला आहे आणि सेकंड स्टेप मध्ये हायड्रोलिसिस. डायरेक्टली प्रोसेस दाखवतो, इकडे लक्ष द्या, याची ऍडिशन कार्बन ग्रुप वरती झाली, हा ग्रुप बाहेर पडला. तयार काय झालं याच्यापासून, CH3 CH2 C डबल बॉन्ड O. हा एका स्टेप मध्ये दाखवतो मी, या ठिकाणी
सी या ठिकाणी ओ निगेटिव्ह चार्ज, हा OCH3 आहे, OCH3 ऍड काय झालं या ठिकाणी CH2 CH3 ऍड झाला, CH2 CH3. नंतर काय तयार झालं व्यवस्थित लक्ष द्या. नंतर काय तयार झालं या ठिकाणी हा ग्रुप इन्व्हॉल्व झाला कॉन्जुगेशन्स मध्ये, याला बाहेर काढलं. तयार काय झाला CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3 हा बनला कीटोन. आणि याच्यावरती प्रोटोनेशन्स केले म्हणजे आपल्याला रिपीट प्रोसेस वापरायची. रिपीट रिएक्शन्स केल्याच्या नंतर काय बनेल आणखी ऍडिशन्स होईल कोणाची ग्रिग्नार रिएजंटची, कारण ग्रिग्नार रिएजंट्स इज हायली रिएक्टिव्ह. दे हॅव कन्व्हर्टेड अल्कोहोल, त्याचे कन्व्हर्ट तो अल्कोहोल पर्यंत या ठिकाणी रिएक्शन्स पार करतो. या ठिकाणी कीटोन आहे, या ठिकाणी इस्टर आहे. कीटोनची रिएक्टिव्हिटी जास्त असते ऍज कम्पेअर टू इस्टर पेक्षा, म्हणून डबल ऍडिशन्स होईल. कशाची ग्रिग्नार रिएजंटची काय आहे CH3 CH2 MgBr. सेम प्रोसेस रिपीट. या ठिकाणी ऍड झाला डेल निगेटिव्ह चार्ज कार्बोनिल ग्रुप वरती आणि पार काय झाला असेल तर या ठिकाणी तयार झालं हा CH3 CH2 C या ठिकाणी वर कप केलं OH, हा एक ग्रुप ऍड झाला, हा एक ग्रुप ऍड झाला म्हणजे CH2 CH3 या ठिकाणी CH2 CH. अल्कोहोल भेटला, पण हा अल्कोहोल कसा आहे डिफरंट ऍज कम्पेअर टू इंजेक्शन. या ठिकाणी हा कोणता अल्कोहोल आहे सेकंडरी, हा कोणता आहे सेकंडरी, हा कोणता अल्कोहोल आहे टर्शियरी. कोणता अल्कोहोल आहे टर्शियरी. म्हणजे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल भेटते, या ठिकाणी आपल्याला टर्शियरी अल्कोहोल फॉर्म झालेला पाहायला भेटतो. कोणता टर्शियरी. या ठिकाणी इस्टर आहे. पाहू आता या ठिकाणचा प्रॉडक्ट काय भेटतो. या ठिकाणचा कोणता भेटला टर्शियरी अल्कोहोल भेटला, म्हणजे या दोघांपेक्षा वेगळा भेटला. लक्षामध्ये दोघांपेक्षा वेगळा भेटला. तर या ठिकाणी पाहू आता समोर आपल्याला कोणता प्रॉडक्ट फॉर्म होतो. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी भेटला टर्शियरी अल्कोहोल. याच्याकडे जाऊ आपण. या ठिकाणी मेकॅनिझमच्या प्रोसेस मध्ये काय झालं असेल व्यवस्थित लक्ष द्या. मी मेकॅनिझम करून दाखवतो. या ठिकाणी H आहे C डबल बॉन्ड O OCH2 CH3 आहे. याच्यावरती ऍडिशन्स करणार आपण CH3 CH2 MgBr इन डायथ्रिइथर सॉल्व्हंट मध्ये. या ठिकाणी आहे डेल निगेटिव्ह चार्ज, या ठिकाणी डेल पॉझिटिव्ह चार्ज, डेल निगेटिव्ह चार्ज. काय झालं असेल व्यवस्थित लक्ष द्या. डेल निगेटिव्ह चार्ज म्हणजे न्यूक्लियोफिलिक अटॅक होईल इलेक्ट्रोफिलिक सेंटर वरती, या ठिकाणी बॉन्डिंगचं सिस्टम होईल. तयार काय झालं या ठिकाणी CH3 नाही, या ठिकाणी H आहे. हा H C डबल बॉन्ड O, या ठिकाणी हा O CH2 CH3. व्यवस्थित लक्ष द्या. ऍडिशन कोणाची केली C2H5 ची, म्हणजे या ठिकाणी CH2 CH3 ची ऍडिशन केली. सॉरी या ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. इथपर्यंत काय प्रॉब्लेम. समोर लक्ष द्या. समोर काय तयार झाला असेल मग हा निगेटिव्ह चार्ज कॉन्जुगेशन्स मध्ये पार्टिसिपेट होईल आणि या ग्रुपला रिप्लेस करेल. म्हणजे तयार काय झालं H C डबल बॉन्ड O CH2 CH3. हा काय बनला अल्डिहाइड बनला. मग अल्डिहाइडचं अल्डिहाइड वरती ग्रिग्नार रिएजंटचे ऍडिशन्स केले की काय म्हणतो सेकंडरी अल्कोहोल. याच्यावरती आपल्याला रिपीट ऍडिशन्स करायची. कोणाची ग्रिग्नार रिएजंट. कोणाची ग्रिग्नार रिएजंट काय आहे CH3 CH2 MgBr. व्यवस्थित लक्ष द्या. CH3 CH2 MgBr. डेल निगेटिव्ह चार्ज, डेल पॉझिटिव्ह चार्ज, डेल निगेटिव्ह चार्ज. काय झालं असेल न्यूक्लियोफिलिक अटॅक होईल इलेक्ट्रोफिलिक सेंटर वरती आणि कार्बन ग्रुपचे कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये. तयार काय झालं पहा त्या ठिकाणी CH3 CH2 ऍड झाला कार्बन ग्रुपला. हा कार्बन आहे, या कार्बन अटॅच आहे CH2 CH3. हा जसा तसा मी दाखवतो CH2 CH3. मी या साईडला लिहिला त्या ठिकाणी ड्रॉ केला CH2 CH3. C डबल बॉन्ड O होता, याचे कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये. ऑलरेडी एक हायड्रोजन अटॅच आहे आणि एक ग्रुप ऍड झाला CH2 CH3 चा. हा CH2 CH3. व्यवस्थित लक्ष द्या.
वर्कअप केलं या ठिकाणी प्रोटॉन ऍड झाला, या ठिकाणी ऍसिडिक आहे प्रोटॉन, या ठिकाणी वर्कअप केल्याच्या नंतर एच ऍड झाला. कोणता प्रोडक्ट तयार झाला? अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे? सेकंडरी अल्कोहोल. मग या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल, याही ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल, याही ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे ए ऑप्शन मध्ये सेकंडरी अल्कोहोल भेटला, बी ऑप्शन मध्ये सेकंडरी अल्कोहोल भेटला, डी ऑप्शन मध्ये सेकंडरी अल्कोहोल भेटला, पण सी ऑप्शन मध्ये काय भेटलं आपल्याला? टर्शरी अल्कोहोल भेटला. याचा अर्थ सी ऑप्शन हे डिफरंट आहे ऍज कम्पेअर टू ए, बी, डी पेक्षा. म्हणून काय शक्य आपला कोणता आन्सर असेल? सी ही आपलं करेक्ट आन्सर पाहायला भेटल. ए, बी आणि डी हे आपले रॉंग आन्सर आहे, सी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आलं लक्षामध्ये? अशा पण या ठिकाणी भरपूर एमसीक्यूज असतील, या सर्व एमसीक्यूची प्रॅक्टिस करतात आणि याच पॉइंट सोबत आपला प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स हा पॉइंट या ठिकाणी संपला. समोर पाहूत आपण फिजिकल प्रॉपर्टीज आणि स्ट्रक्चर्स ऑफ अल्कोहोल. लक्षात? ठीक आहे, ओके, बाय, बेस्ट लक.